आले, ज्या काँग्रेसने आणि शरद पवार साहेबांनी उभाटाला फसवून माननीय देवेंद्रजींच्या पाठीत 2019मध्ये खंजीर खुपसण्याचं काम करून सत्ता उपभोगली. आता सत्ता गेल्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी, खुर्चीच्या लालसेपोटी ही भांडणं आहेत. यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. हे सत्तेच्या पायी एकत्र आलेले आहेत. जसं आम्ही आणि शिवसेना हे नॅचरल आमची युती आहे. हिंदुत्वाच्या विषयाला घेऊन युती आहे, देशाच्या विकासाला घेऊन युती आहे, मोदीजींच्या नेतृत्वाला घेऊन आमची युती आहे. तशा प्रकारचं इथे कुठेही रिलेशनशिप दिसत नाही. ही हेट लवची रिलेशनशिप यांची आहे आणि ही अजून पुढे जाऊन जसा महापालिकेच्या निवडणुका पुढे येतील तेव्हा यामधला बेबनाव अजून तुम्हाला दिसायला लागेल. रोहित पवारांनी असे आरोप केले का महाराष्ट्र 1 नंबरला आहे क्राईम रेटमध्ये. नाही, रोहित पवारला मला वाटतं की बिथरलेला रोहित पवार जे विधान परिषदेच्या सभापतींवरती, विधान परिषदेच्या सभागृहावरती आरोप टीका होत असताना जे रोहित पवार स्वतः उभे राहतात आणि ज्या पद्धतीमध्ये ते ऐकतात आणि त्याला हास्य देतात, मला वाटतं अशा लोकप्रतिनिधीचा आपण निषेध केला पाहिजे. रोहित पवारांना नीतिमत्ता त्यांनी सोडलेली आहे. त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान नाही. अशा रोहित पवारांवरती बोलणं मला वाटतं की योग्य नाही. रोहित पवार असंही बोलतात की मिठी नदीच्या बाबतीत मी सातत्याने 4 वर्ष पाठपुरावा घेतोय. या 4 वर्षाच्या पाठपुराव्यामध्ये मी ईडीला काही कागदपत्र दिले, काही कागदपत्र SITला दिले, ज्यामध्ये जवळजवळ 16 आरोपी पूर्वी पकडले होते. मागच्या 15 दिवसापूर्वी माझी एक स्टेटमेंट झाली, त्याच्यामध्ये मी 303 पानाची स्टेटमेंट मी सबमिट केली. त्यामध्ये आता पुन्हा 2 आरोपी, एक पुरोहित नावाचा आणि एक उपाध्याय नावाचा आरोपी आज सकाळी अटक केली गेली आणि काही आरोपी यामध्ये अटक केली जातील याची मला खात्री आहे. सर, अंजली दमाने यांनी पुन्हा काही पुरावे समोर आणले, त्याच्यावर थेट अजितदादांचं समाविष्ट आहे. मगर नावाचे उपमहापौर आहेत, त्यांच्याकडे हे होते. अंजलीताई सातत्याने आरोप करत असतात. अंजलीताईंच्या आरोपांमध्ये ते कागदपत्रही देत असतात. मला वाटतं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. ताई देखील यामध्ये कोर्टामध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणावरती मला जास्त कल्पना नसल्यामुळे मी काही बोलणं योग्य होणार नाही. भाऊ, कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये समन्वय दिसत नाहीये का? विरोधकांचा हक्क आहे अधिवेशनामध्ये आंदोलन करायचं, पण पहिल्या दिवशी कुठेतरी आंदोलन दिसत नाही, दुसऱ्या दिवशी आंदोलन दिसत, आज तिसऱ्या दिवशी देखील कुठेतरी आंदोलन दिसत नाहीये. कुठे मी जसं तुम्हाला म्हटलं की सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आलेले सगळे आहेत. आता सत्ता नाही, आमदार नाही, पद नाही, पक्ष नाही, विरोधी पक्ष नेत्याची एकच खुर्ची त्यांना दिसते. त्या खुर्चीवर सगळ्यांचा डोळा आहे. त्यामुळे सत्तेचे लालची हे आपापसात भांडणारच आहेत. ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या लालचेपोटी मुख्यमंत्री पदाची खुर्ची घेतली, देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर नैसर्गिक युती केली, त्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये कधीही जमणं शक्य नाही. आणि युती करण्यासाठी समन्वय लागतो, युती करण्यासाठी विचार लागतात, युती करण्यासाठी भूमिका लागते. या तिन्ही गोष्टी या तिघांकडेही नाही आहेत. मनसे येत असल्यामुळे हे वाद होत आहे कुठेतरी. नाही, ते बघा, कोणी कोणाबरोबर जावं, कोणी कोणाबरोबर यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आमच्या पक्षाबद्दल बोलू. महायुतीचा समन्वयक म्हणून आमची युती भक्कम आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही सर्व एकत्र लढणार आहोत, ताकदीने लढणार आहोत आणि यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मुंबई महापालिकेवरती तसंच जेवढ्या मोठ्या महापालिका, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, पनवेल असेल, नवी मुंबई असेल, पुणा असेल, पिंपरी चिंचवड असेल, नागपूर असेल, संभाजीनगर असेल, या सर्ववरती महायुतीचाच महापौर बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. एक व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळतं. 2 दिवस संदीप देशपांडे मनसे नेते त्यांनी व्हिडिओ समोर आणलेला आहे. यामध्ये पैशांचे बंडल दिसत आहे. विरोधक म्हणत आहेत की अवघे पैशांचे बंडल. संदीप देशपांडेंना मला कदाचित विचारावं लागेल की त्यांचे पैशाचे बंडल कुठून येतात. याचे देखील व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आम्हाला ते कधीतरी पुढे काढावे लागतील. आरोप करणं फार सोपे असतं, मॉपिंग करणं फार सोपं असतं. त्याचा सत्यतेचा पुरावा त्यांनी द्यावा आणि त्यानंतर त्यांनी बोलावं. पण अशा पद्धतीने संदीप देशपांडेंना तुम्ही जे म्हणता की त्यांचे व्हिडिओ, त्यांचे पैसे कुठे येतात ते दाखवावं लागेल. मात्र आता हे अधिकारी आहेत PWD विभागाचे, यांच्यावरती चौकशी होण्याची मागणी तुम्ही करणार आहात? नाही, निश्चितपणे जर कोणी चुकीचं केलं असेल तर त्याची मागणी करणारच. त्याच्यावर चौकशी झालीच पाहिजे, त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. हे देवाभाऊचं सरकार आहे. कुठल्याही चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देणार नाही आणि चुकीला माफी नाही. सर, त्र्यंबकेश्वर एक शेवटचा प्रश्न. त्र्यंबकेश्वर एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. आई वडिलांनीच आपल्या मुलांना विकलेल्याची घटना घडली. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.
आपल्या माध्यमातून आता मला कळल्यानंतर मला देखील या गोष्टीचं एक सेकंदासाठी वाईट वाटलं. आपल्याच आईवडिलांनी पालकांनी आपल्या मुलांना विकावं याच्यापेक्षा दुर्दैवी काही असू शकत नाही. परंतु ही गोष्ट त्यांनी का केली याचा देखील आपण शहानिशहाने विचार करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून याची चौकशी होऊन जनतेसमोर ते सत्य आणलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. प्रसाद लाड साहेब, हा तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये आपले झेब्रू ठेवा, बरोबर, आणि रोड ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करा. हां, झेब्रू